नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पर्यावरणाचा ऱ्हास, अवैध उत्खनन रोखण्याचा फार्स. राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षी गौण खनिजातून तब्बल 90 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे मोठे उद्दिष्ट दिले आहे. हे टार्गेट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाला 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत असून देखरेखीसाठी विशेष दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र एकीकडे कागदावर महसुलाचे टार्गेट वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे कोट्यावधीचा महसूल बुडत आहेच, शिवाय जिल्ह्याचा पर्यावरण समतोलही पूर्णपणे ढासळत चाललाय. तो रोखण्याचा केवळ फार्सच सुरू आहे, त्यामुळे निसर्गाची उघड लूट सुरू आहे. यामुळे अवैध उत्खनन रोखणार कोण असा सवाल आहे. राज्य शासनाने यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी मिळून एकूण 4,977 कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवलं आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला 90 कोटी रुपयांचा वाटा देण्यात आला आहे. गत वर्षीच्या तुलनेत हे टार्गेट वाढवण्यात आले, परंतु प्रत्यक्षात जेव्हा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे तितकाच किंवा त्याहून अधिक महसूल अवैध उत्खननांनी बेकायदेशीर वाहतुकीमुळे माफियांनी बुडवला असल्याचा अंदाज आहे. अवैध उत्खनन आणि बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात ही पथके किती सक्रिय आहेत यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. अपुरे कर्मचारी, अपुरी साधन सामुग्री, राजकीय हस्तक्षेप, माहिती मिळवण्यात होणारा उशीर आणि स्थानिक पातळीवरील काही ठिकाणी अर्थपूर्ण घडामोडींमुळे होणारे दुर्लक्ष यामुळे खनिज माफियांचे धाडस कमालीचे वाढले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.